नमस्कार मंडळी, मी अनिता लाईफस्टाईलमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आम्ही आलो होतो शेतात। मामांची डाळिंबाची बाग पण आम्हाला पाहिजे होती। इथे ही छोटीशी गाय दिसली म्हणून त्या गाईला गोंजरत होते। हे पहा, अगोदर मी तिच्याकडे गेले तर घाबरून पाठीमागे सरकली होती। नंतर मी तिथला घास आणला आणि तिला चारला। नंतर मग तिने हात लावू दिला आणि हे आहे बोकड, परंतु मला वाटलं होतं शेळीच आहे। हे बघा, हात नको लावा असं करतोय। निघालो आम्ही शेतामध्ये डाळिंबाची बाग वगैरे पाहण्यासाठी। हे पहा, इकडे चाललोच आहोत। आता मात्र इकडे इकडे सगळे चाललेत, कारण की ही श्रावणी म्हणत होती इकडचे पिल्ले बघायला चल। चिमणीचे पिल्ले होते तिथल्या हापशामध्ये, परंतु मग म्हटलं चला तेही दाखवून होईल म्हणून आम्ही इकडच्या साईडने गेलो। डाळिंबीत शिरण्याऐवजी अगोदर इकडं साईडने गेलो होतो। इकडं मावशी डाळिंबीतच चालल्या होत्या, नंतर त्यांनाही घेतलं आणि गेलो इकडं। हे पहा, इकडं किती छान असं वातावरण झालेलं आहे शेतात। हे पहा, हा हापसा आहे जुना कधीचा, त्याच्यात पिल्लं होते, परंतु आता आम्ही पाहिले तर नव्हतेच, उडून गेले होते। इथं खरं तर मावशींचे खूप पाय दुखत होते। आमच्या अगोदरच कोणासोबत तरी येऊन गेल्या होत्या, नंतर आणखीन एकदा आमच्यासोबत आल्या होत्या, त्यामुळे त्या वैतागल्या होत्या थोड्याशा, परंतु आल्या आमच्यासोबत। मग आम्ही असं मधूनच घुसलो होतो आतमध्ये। आतमध्ये खूप छान सीन दिसतोय। व्हिडिओ पुढे कंटिन्यू पाहत राहा। हे पहा, डाळिंबाला खूप डाळिंब आलेले आहेत। 1-2 महिन्यामध्ये यांची डाळिंब काढायला येईल बहुतेक। आता हे वरतून का झाकतात तर त्याला डाग पडू नये डाळिंबाला। ऊन वारा पाऊस जास्त काही डाळिंबाला सहन होत नाही, त्यामुळं ते वरतून झाकतात। हे पहा, अशा पद्धतीची आमच्या मामांची ही बाग आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। डाळिंबाचे खूप जास्त फायदे आहेत। डाळिंब खाल्ल्याने रक्त वाढतं म्हणतात, सर्दी खोकला कमी होतो, बरेचसे काही फायदे आहेत। त्यानंतर इथे येता आमचा थोडासा जोक झाला होता। मावशी खूप छान गप्पा मारत होत्या काय, मग इथं आम्ही त्यामुळे हसत होतो। हे पहा, आता आम्ही असंच पुढे येणार आहे। आता इथून कुठून बाहेर निघायला बहुतेक नाही जागा। कंप्लीट हा एक प्लॉट आहे आणि पुढच्या साईडला एक प्लॉट आहे। आणि हे फुलं पहा किती छान दिसत आहेत। आतमध्ये खूप छान सुंदर वातावरण वाटत होतं, पाहतच असाल तुम्ही। हे पहा, अशा पद्धतीनं पूर्ण अशी बाग आहे आणि वातावरण तर खूप जास्त छान झालं होतं। आभाळ आलेलं होतं, त्यामुळे आणखीनच छान वाटत होतं बागेत फिरताना। हे पहा, आम्ही इथं आता बाहेर आलो आहे। इकडच्या साईडला एक प्लॉट आणि इकडच्या साईडला असे 2 प्लॉट आहेत मामाचे। आता हा कॅमेरा सारखा वाजतो। अरे आता का वाजलं? आता मधूनच बाहेर निघल्या होत्या मावशी आणि साईडला हे पहा, दिसत आहेत का तुम्हाला, तिकडंच थांबल्या होत्या, कारण की खरंच त्यांचे पाय दुखत होते, त्यामुळे त्या तिथंच बसल्या। आणि हे पहा वातावरण, निसर्गातील आनंद, खरंच खूप सौंदर्य। आणि निसर्गातील सौंदर्य पाहण्यासाठी, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। हे पहा, महादेवाच्या पिंडीचा आकार दिसतोय थोडाफार। खूप जास्त खोल विहीर होती ही आणि खूप पाणी पण लागलेलं आहे। नवीन आत्ता खांदलेली आहे 1 महिन्याभरापूर्वी। हे पहा, आणखीन बांधकाम वगैरे काही केलेलं नाही आणि हे असं काही वातावरण होतं। अजिबात ऊन वगैरे काही नव्हतं, आभाळ आलेलं असल्यामुळं खूप छान वातावरण झालेलं होतं। हे पहा, सगळीकडे आभाळ आलेलं होतं, सनसेट होत होता। असं वाटत होतं की हा व्हिडिओ घेतच राहावं, कारण की वातावरणच इतकं सुंदर होतं ना, विचारून का। खूप सुंदर वातावरण झालं होतं। नंतर आम्ही इकडून साईडने निघलो होतो। आता खरं तर शेतातून आम्हाला येऊच वाटत नव्हतं घरी बसण्यापेक्षा इथं शेतात बसायला खूप मजा येत होती, फिरायला इकडं तिकडं पळायला लेकरांना पण खूप छान वाटत होतं। हे पहा, आता आम्हाला इकडं घेवड्याच्या शेंगा पाहायच्या होत्या, त्याची बी घ्यायची होती।
तेच मावशी म्हणत होत्या इथं वाळलेल्या शेंगा आहेत का पाहू. आता म्हटलं व्हिडिओ तुम्ही वाळलेलं दाखवणार आहे का म्हणून आम्ही हसत होतो, परंतु नव्हतं एवढं काय वाळायला, थोडंसं होतं. हे पहा इकडं पेरूची बाग आहे, ऊस आहे, बऱ्याचशा बागा पण आहेत इकडं वेगवेगळ्या. आणि हे इकडं आहेत बघा घेवड्याच्या शेंगा, हे वाळलेले दिसते ना इथं. आम्ही पाहत होतो कारण की आम्हाला बी पाहिजे होते, त्याचे घेवड्याच्या शेंगांचे बी लावायचे होते मावशींना पण आणि मला पण घेतले. मग नंतर आम्ही इथं थोडंसं गप्पा मारत उभारलो आणि निघालो घरी. चला पुढे. लेकरं तर काय फक्त पळत होते इकडून तिकडं इकडून तिकडं. लेकरांना पण खूप छान वाटत होतं. आता घरी जाता जाता आम्हाला थोडासा उशीर पण झाला होता. आम्ही खूप लवकर आलो होतो, परंतु जाता जाता थोडासा वेळ होत होता. आम्ही इकडच्या साईडने आलो होतो आणि इकडून चाललो होतो, पूर्ण राऊंड मारला होता. आता एवढं मध्ये मध्ये शूट नाही घेतलेलं, त्यामुळे नाही लक्षात येणार तुमच्या व्हिडिओत. हे पहा मधून मधून वरतून पक्षी वगैरे छान उडत होते. आत्ता आलो होतो आम्ही रोडला आणि छान असा सनसेट पण दिसत होता इथून. आता मावशी मात्र खूप दमल्या होत्या, त्या गेल्या पटकन आता घरी. आम्ही मात्र इथं थोडंसं पाहत राहिलो सनसेट वगैरे. हे पहा इकडच्या साईडला आता हा सनसेट होत होता. खूप छान वातावरण झालं होतं. नंतर आलो आम्ही इथं आंब्याच्या झाडाखाली. मावशींना आंबे सापडले होते. हे पहा पाड दाखवत होते. पाड पडलेले असतात आंब्याच्या झाडाखाली. मग आम्ही आणखीन पाहत होतो आणखीन आहेत की नाही, तर भेटले होते 1-2 आणखीन. हे पहा छान होते. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.